नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 30 सप्टेंबर सकाळचे 9:30 वाजलेत. पाहूयात येत्या 24 तासात राज्यातील हवामान कसे राहील. तर बंगालच्या उपसागरामध्ये एक नवीन चक्राकार वारे येत आहेत आणि लवकरच उद्यापर्यंत या ठिकाणी एक कमी दाबाचं क्षेत्र पाहायला मिळेल. याचा जो काही प्रभाव असेल याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जास्त डिटेलमध्ये माहिती देऊ. या व्यतिरिक्त इकडे गुजरातच्या आसपास तीव्र कमी दाबाचं क्षेत्र आहे, जे की अरबी समुद्रात गेल्यावर डिप्रेशन होऊ शकते. पण त्याचा आता प्रभाव आपल्या राज्याकडे राहणार नाही, कारण ते आपल्या राज्यापासून दूर चाललेला आहे. बाकी राज्यात सध्या कोरडे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे. जवळपास सर्वच ठिकाणी सध्या विशेष पावसाचे ढग नाही आहेत. मराठवाडा विभाग असेल, मध्य महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, स्वच्छ सूर्यप्रकाश पाहायला मिळतोय आणि ते 24 तासातही विशेष मोठा पाऊस राज्यात नसेल. थोड्याफार हलके मध्यम सरी कोकणात आणि घाटाच्या आसपास पाहायला मिळतील. तिकडे भंडारा, गोंदिया, नागपूरचे पूर्वेकडील भाग, चंद्रपूर, गडचिरोली एका दुसऱ्या ठिकाणी हलका मध्यम पाऊस होऊ शकतो. बाकी राज्याच्या अंतर्गत भागात विशेष पावसाचा अंदाज नाही आहे. हा एखाद्या ठिकाणी झालं तर एकदम हलक्या सरी होऊ शकतात, त्याचीही शक्यता खूप कमी आहे. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. दररोजच्या हवामानाचे अंदाज माझे चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.